महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते, आमचे पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब, महाराष्ट्राचे लोकप्रिय खासदार श्रीकांत शिंदे साहेब, हे दोघांच्या आशीर्वादानं जे मला बळ दिली, जे मला ताकद दिली, जे मला निधी दिला खालच्या बेसिमेंटसाठी एकनाथ शिंदे साहेबांना, श्रीकांत शिंदे साहेबांना। आणि अनेक वर्षापासून इथं आमदार झाले, खासदार झाले, मंत्री झाले, पण छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा ते बांधू शकले नाही। अनेक लोक सत्तेमध्ये होते, पण छत्रपती शिवाजी महाराजाला मानणारे 18 पगड जातीचे, सर्व जमाताचे, सर्व धर्माचे लोक छत्रपती शिवाजी महाराजाला मानणारे। का म्हणून छत्रपती शिवाजी महाराजाच्या सैन्यामध्ये मुस्लिम समाजाचे पण लोक होते। सर्व 18 पगड जातीला न्याय द्यायचं, स्वराज्य निर्माण करायचं काम कोणी देशामध्ये केलं असेल तो छत्रपती शिवाजी महाराजांना केला। आणि पाथरी विधानसभाचे सर्व शिवप्रेमाची भावना होती की छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा सेलू कॉर्नरला बसायला पाहिजे। आणि मी लोकांना शब्द दिला होता की छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा मी सेलू कॉर्नरला बसविणारच आहे। आज एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादानं, श्रीकांत शिंदे साहेबांच्या आशीर्वादानं सेलू कॉर्नरवर छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा बसलेला आहे। आणि मी असं सांगितलं होता की मी आमदार झालो तर मी आमदारकीची शपथ नंतर घेईन, पहिले छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा सेलू कॉर्नरला बसवीन, त्याच्यानंतर माझी पुढची वाटचाल छत्रपती शिवाजी महाराजाचा आशीर्वाद घेऊन छत्रपती शिवाजी महाराजाचा आशीर्वाद घेऊन माझे विधान परिषदची पुढची वाटचाल मी आज चालू ठेवलेली आहे। आणि आज शपथ घ्यायला मी मुंबईला जाणार आहे। छत्रपती शिवाजी महाराजाचा आशीर्वाद घेऊन मी शपथ घ्यायला मुंबईला आज जाणार आहे। माझी मनापासूनची इच्छा पूर्ण झालेली। संजय राऊतचं काम झालेलं आहे, त्याला कामच काय राहिलेलं नाही। संजय राऊत साहेब काय, त्यांना दुसरं काय काम आहे त्यांच्याकडे? आता ते जितका बोलणार तितका आमच्याकडे लोक येणार। आता 6 खासदार आले, आता 14 आमदार येणार लवकरच। ते आता ऑपरेशन टायगर 2 चालू होणार आहे। आणि मला तर वाटते ते आदित्य ठाकरेच आमच्या पक्षात यायला नाही पाहिजे, हे मला भीती आहे। साहेबाला सांगावं लागेल त्याला येऊ नको म्हणून। येणार आहेत काही 14 आमदार येणार आहे, अजून लोक येणार आहे, अनेक नगरसेवक येणार आहे। अहो, एकनाथ शिंदे साहेबांवर विश्वासच तितका आहे लोकांना। छत्रपती शिवाजी महाराजाला मानणारा एक कोणी नेता असेल महाराष्ट्रामध्ये ते आज ज्योतिताई वाघमारे, मागासवर्गीय कुटुंबामधली माझ्या बहीणला त्यांनी खासदार केला। सामान्य अल्पसंख्याक कुटुंबामधला सईद खानला 4 वर्ष अगोदर कोण ओळखत होतो? आज शहीद खानला महाराष्ट्र ओळखते। कोणामुळे ओळखते? एकनाथ शिंदे साहेब, श्रीकांत शिंदे साहेबांमुळे ओळखते। असे लोक 18 पगड जातीचे लोक एकनाथ शिंदे साहेबांना आमदार केले, खासदार केले। हे शिकवण छत्रपती शिवाजी महाराजाला घेऊन एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्र पुढे नेत आहे। आणि विकास खरं कोणी करत असेल महाराष्ट्रात तर ते एकनाथ शिंदे साहेब करत आहे।